सह्याद्री, सौंदर्य संपन्न सह्याद्री, कणखर रौद्र तरीही अनुपम देखणेपणाने सजलेला सह्याद्री, गगनाला भिडणाऱ्या दुर्गम आणि दिमागदार गिरीश शिखरांचा सह्याद्री, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमांचा आणि मावळ्यांच्या त्यागाचा साक्षीदार सह्याद्री। या सह्याद्रीच्या गड किल्ल्यांना सर करताना मनात विचार आला, सह्याद्रीच्या आणि महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखराला सर करायचं। आणि मग पाय वळले ते कळसुबाई शिखराच्या दिशेने। नमस्कार मंडळी, भटकंतीच्या आजच्या भागात आज आपलं स्वागत आहे। आज आपण निघालोय महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरावर जाण्यासाठी, अर्थातच कळसुबाई शिखर। हे शिखर 1646 मीटर इतका उंचीचं आहे आणि ते जाण्यासाठी जवळजवळ आपल्याला 4 ते 5 तासांची ट्रेक करावी लागते। महाराष्ट्रात राहतो, अगदी नजीक राहतो, पण इथे यायची पहिलीच वेळ आहे। काहीसं आव्हानात्मक असा रस्ता असणार आहे, पण म्हणतात ना, जेवढा अवघड वाटा तेवढीच सुंदर अशी मंजिल असते। तर आपण लगेच सुरुवात करूया कळसुबाई शिखरासाठी। तर आता 10 वाजलेत, आम्ही शहापूर वरून निघतोय नाशिकसाठी। नाशिकला एक आमचा मित्र आहे मयूर म्हणून, तो पण एक ब्लॉगर आहे आणि त्याला आम्ही पिक करून पुढे पुन्हा इगतपुरी मार्गे पुन्हा कळसुबाईसाठी निघणार आहे। मुंबईहून कळसुबाई शिखर गाठण्यासाठी आपण इगतपुरी किंवा घोटी येथे यावे। मुंबई ते इगतपुरी व घोटी हे अंतर अनुक्रमे 120 व 130, तर नाशिकवरून घोटी हे अंतर 35 किलोमीटर इतके आहे। आता सकाळचे 5:45 आणि आम्ही आहोत आता नाशिक सिटीमध्ये। पण ऑलरेडी बोललेलं आहे, आमचे परममित्र जे व्लॉगर आहेत मयूर जाधव आपल्यासोबत आहेत। आम्ही त्यांच्याकडे स्टेला होतोय आणि आता इथून पुढे आम्ही इगतपुरी वाया कळसुबाईच्या दिशेने निघतोय। घोटी येथून बारी गाव हे कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी आहे। येथे पोहोचण्यासाठी स्थानिक जीप किंवा खाजगी वाहनांचा वापर करता येतो। तर मित्रांनो, आम्ही नाशिकवरून जवळजवळ 1 ते 1.5 तासाचा प्रवास केला आणि आता आम्ही बारी या गावात पोहोचलोय। बारी हे गाव कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी आहे। अजून एक गाव आहे उडदावणे म्हणून, तिथूनही आपण कळसुबाईसाठी जाऊ शकतो। आता जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही जास्तीत जास्त आत येण्याचा प्रयत्न करा, कारण रस्त्यामध्ये भरपूर साऱ्या पार्किंग्स आहेत। पण तुम्ही बेसवर येण्यासाठी एकदम आतमधली एक पार्किंग आहे, तिथे आलात तर तुम्हाला कमीत कमी चालायला लागणार आहे। बारी गावातून कळसुबाई शिखराच्या दिशेने ट्रेकला सुरुवात होते। चंद्रदेवतेच्या शुभ्र शांत प्रकाशाने न्याहाळलेल्या पहाटेची वेळ अधिक मोहक वाटत होती। रातकिड्यांच्या सुरेळ आवाजाने निसर्ग जिवंत भासत होता। अशा रम्य वातावरणात शिखर सर करण्याचा प्रवास सुरू झाला। हळूहळू पहाटेचा गडद अंधार निवळू लागला आणि सकाळची किरण डोंगर माथ्यावरून झळकू लागली। बॅटरीशिवायही रस्ता स्पष्ट दिसू लागला आणि त्यासोबतच निसर्गाचे मंत्रमुग्ध करणारी दृश्य डोळ्यासमोर उलगडू लागली। प्रत्येक पावलागणिक हा अनुभव अधिकच स्वर्गीय वाटत होता। जणू निसर्ग स्वतःच मनुष्याचे स्वागत करत आहे। आता आपण पहिला टप्पा पार केलेला आहे आणि पहिला टप्पा काहीसा सोपा आहे आणि इथून पुढे वाट अवघड होत जाणार आहे। पण इथला नजारा असा देखणी आहे की इथे थांबावंसं वाटलं आणि नजारा तुम्हालाही दाखवायचा वाटला। सौंदर्याच्या वेगवेगळ्या रंगांनी नटलेले डोंगर, त्यावरचा हिरवा गालीचा आणि स्वर्गासारखी बदलणारी रंगछटा, हे सगळं एक वेगळा जादूचा अनुभव देत होते। आणि या सौंदर्याने चढाईसाठी एक नवीन उत्साह आणि प्रेरणा मिळत होती।
तर इथे तुम्ही बघू शकता, इथे टेंट सुद्धा राहायला आहे, जिथे आपण रात्री येऊन राहू शकतो. आणि इथे पर व्यक्तीचे चार्जेस हे 800 रुपये आहे. त्यामध्ये जेवण आणि नाश्ता इन्क्लूड असतो आणि अनलिमिटेड जेवण इथे पाहायला मिळतं. अच्छा, डीजे वगैरे असतो का इथे? ओके. रात्री लोकांनी डीजे लावले, आम्हाला झोपच नाही आली. अच्छा, इथे राहिलेली का लोक रात्री? आता गेले ती वरती पाणी ओके. आलं ते घेऊन जातात. आता वरून आली का नाश्ता करतील. अच्छा, मग खाली होतं. मनुष्याच्या कर्तृत्वाला आव्हान देणारी ही 5400 फूट उंची, जिथून सूर्योदय आणि सूर्यास्ताचं अनोखं दर्शन लागतं. जिथं आभाळही जणू पायाशी वागतं, तिथं पोहोचण्याचं स्वप्न अनेकांचं असतं. कळसुबाईचा हा ट्रेक म्हणजे नुसता एक प्रवास नाही, तर निसर्गाशी स्वतःशी संवाद साधण्याचा एक आध्यात्मिक अनुभव आहे. रस्ता काहीसा आपल्याला अवघड दिसतो. आता जसं जसं वर येतो तसं जसं अवघड रस्ता होतोय. इथे बघाल तर तुम्ही 90 डिग्री मध्ये हा रस्ता. जसं जसं वर येतोय तसं तसं वाट अवघड होत चालले. पण जेवढं तुम्ही थोडं थोडं मध्ये मध्ये रेस्ट करा. मध्ये काही पॅच आहेत जिथे तुम्ही आराम करू शकता. आणि एवढी अवघड वाट नाहीये, जरी सर्वात उंच शिखर असलं तरी. जसजसं वर येतोय तसतशी वाट काहीशी अवघड होत चालले. पण जेवढा वर येतोय तेवढाच निसर्ग आपल्याला सुंदर पाहायला मिळतो. झाडे, पक्ष्यांचा किलकिलाट आणि वाऱ्याची मंद झुळूक मनाला आनंद देते. सह्याद्रीच्या कुशीतील सर्वोच्च मुकुटमणी आणि त्यावरील सूर्योदय पाहताना साक्षात सूर्यनारायण आपल्याला स्वर्गात दर्शन देतोय की काय असे वाटते. हे दृश्य अत्यंत दिव्य आणि आकर्षक असते, ज्यामुळे प्रत्येकाला एक आध्यात्मिक उंचीवर पोहोचल्याचा अनुभवायला मिळतो. म्हणूनच या अद्भुत अनुभवाचा लाभ घेण्यासाठी येथे येणारे अनेक पर्यटक रात्रीच इथे पोहोचतात. ते आपले टेंट आणि सामान घेऊन येतात आणि इथे असणाऱ्या छोटे हॉटेल किंवा स्थानिक व्यवसायाकडून जागा आणि व्यवस्था करून आपला मुक्काम करतात. सर्व उंचीपेक्षा उंच आहे ती इच्छाशक्तीची उंची, आणि कळसुबाई शिखर तुमचं ते स्वप्न साकार करतं. आता ही लोखंडी शिडी पार करून आपण वर आलोय आणि अशा टोटल 4 शिड्या आहेत वर जाण्यासाठी. लोखंडी शिडी चढताना थोडं दमायला होतं, पण आपण जिद्द मनात ठेवली तर हे आव्हान सहज पार होतं. सह्याद्रीने महाराष्ट्राला ताठ मानेने उभं राहायला शिकवलं, दूरदम्य आशावाद दिला. कळसुबाई शिखर फक्त गिर्यारोहकांची पंढरी नसून येथील महादेव कोळी समाजाची कुलदेवी आहे. येथील परिसरातील भाविक आणि भक्तजन देवीला नवस घालण्यासाठी या शिखरावर येतात.
सह्याद्रीचं समृद्ध आणि विविध प्रकारचं वनस्पतीशास्त्र, त्यातील विविध फुलांचे रंग आणि सुगंध, या सर्वांचा संगम आपल्याला एक विशिष्ट प्राकृत सौंदर्य देतो. विशेषतः मोतिया, गंधराज आणि कास केळ्याची रंगीन फुलं निसर्गप्रेमींना खूप आकर्षित करतात. मित्रांनो, गडावर खाताना कोणत्याही गोष्टीचा मोलभाव करू नका. इथे प्रचंड मेहनत आहे. एवढ्या उंचीवर गॅसची टाकी आणि इतर वस्तू आणणं सोपं नाहीये. त्यामुळे कुठल्याही प्रकारची इथे मोलभाव करणं खरंच योग्य ठरत नाही. काय ही चहा आहे. तर मित्रांनो, कळसुबाई शिखराला कळसुबाई हे नाव का पडलं याची एक कथा प्रचलित आहे. तर माझा मित्र तुम्हाला याबद्दल थोडक्यात माहिती सांगेल. तर कळसुबाई नावाच्या एक वैद्य होत्या ॲक्च्युली, आणि त्या इथल्या गावकऱ्यांचा उपचार करायच्या. आणि एखाद्याचा जीव वाचवणे हे एक प्रकारे देवी किंवा देव मानलं जातं, म्हणजे गॉड मानलं जातं. आणि त्यानंतर त्या जेव्हा हयात झाला तेव्हा इथल्या सर्व गावकऱ्यांनी मिळून इथे एक शिखरावर मंदिर बांधलेलं आहे, ज्याचं नाव आहे कळसुबाई मंदिर. आणि म्हणून या शिखराचं नाव कळसुबाई शिखर असं पडलेलं आहे. कळसुबाई शिखराला कळसुबाई नाव पडण्यामागे अजून एक कथा प्रसिद्ध आहे. कळसुबाई नावाची महिला गावातील एका घराघरात जाऊन केर व भांडी घासण्याच्या अटीवर काम करत होती. एके दिवशी एका घरी पाहुणे आल्यावर भांडी व केर कचरा तिलाच करावा लागला आणि ही अट मोडल्यामुळे ती गाव सोडून डोंगरमाथ्यावर राहायला गेली. त्या डोंगरावर एकटी महिला राहत असल्यामुळे गावकरी तिला देवी मानू लागले. आणि त्यानंतर जेव्हा त्या हयात झाल्या त्यानंतर गावकऱ्यांनी मिळून तिथे मंदिर बांधले आणि म्हणूनच या शिखराला नाव कळसुबाई शिखर असे पडले आहे. आता आम्ही जवळजवळ 1500 मीटर उंचीवर आलो आणि इथून पुढे अजून 146 मीटर आम्हाला जायचे. इथे पूर्ण बघाल तर पूर्णपणे हे धुक्याने पूर्णपणे पर्वत असा झाकून गेलेला आहे. जसे नजारे बघायला पाहिजेत पूर्णपणे क्लिअर, ते तसे काय आपल्याला बघायला भेटत नाही आहे. पण अजून आम्ही वर जाणार आहेत मंदिरापाशी. तिथून कदाचित जर सूर्य निघाला तर हे धुकं पूर्णपणे निघून जाईल आणि त्यानंतर जे पण वातावरण आहे हे पूर्णपणे इथले क्लिअर होणार आहे. तर बघूया आता पुढे जाऊन कसे आपल्याला नजारे बघायला भेटतात. तर इथे मंदिराच्या जवळच आपल्याला एक ही विहीर बघायला भेटते ॲक्च्युली. आणि ही विहीर कदाचित ही निरंतर झरा आहे इथे. म्हणजे आता सध्या आपल्याला पाणी जरी कमी दिसत असलं तरी ते कंटिन्यू भरत असतं. जसं जसं आपण पाणीचा उपसा केला तरी ते कंटिन्यू भरतच असतं. रस्ता होतोय थोडा आणि आता ही शेवटची एक सीडी दिसते, ती आम्हाला पार करायची आणि मग वरती पिक पॉईंट आहे. आता आम्ही जातो तिथे. सीडी एकदा थोडी आव्हानात्मक आहे पण तेवढीच जिथं ठेवली तर ती आपण पार करणार आहे. काही दम लागलाय मला आता खरं म्हणजे. शिखरावरचं देवीचं मंदिर लहान आहे. आतमध्ये 3 ते 4 लोक बसू शकतील एवढीच जागा आहे. मंदिराच्या बाजूला शिळा, त्रिशूल इत्यादी आहेत. देवी नवसाला पावते अशी येथील स्थानिकांची श्रद्धा आहे. आणि माझाही देवीला एक नवस आहे. देवी सर्व भटक्यांना सुबुद्धी दे
सह्याद्रीच्या परिसरात कोणताही प्लास्टिक कचरा येऊ नये, कारण याच कचऱ्यामुळे सह्याद्रीची सुंदरता हरपून जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय 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 भवानी. जय शिवाजी. कळसुबाईचा चौफेर परिसर बेलाग आणि तालेवार किल्ल्यांनी सजलेला आहे. इगतपुरीच्या रांगेत अलंग मलंग कुलंग सारखे तिलेबंधू मजबूत उभे आहेत, तर घाटमाथेच्या दिशेने हरिश्चंद्रगड, रतनगड किल्ल्यांची एक शृंखला सुरू करतात. अखेर आपण आता कळसुबाई शिखरावर पोहोचलोय आणि इथून दिसणारा नजारा हा एक म्हणजे शब्दात आपण इथे मांडू शकत नाही. इथे समोर दिसणारा भंडारदरा डॅम, त्यानंतर या सगळ्या डोंगर रांगा आणि हे सगळं आभाळ, हे पाहून खरं म्हणजे एक अशी स्वर्गीय अनुभूती आपल्याला पाहायला मिळते. तर मित्रांनो, आजचा दिवस हा अविस्मरणीय होता. कळसुबाई शिखरानं आमचं अगदी मन जिंकून घेतलं. खरं तर सह्याद्रीच अशी आहे की तिच्या प्रेमात पडावं. तुम्ही पण जर ट्रेकिंगचे शौकीन असाल तर तुमच्या बकेट लिस्टमध्ये कळसुबाई शिखर हे नक्की ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत निसर्गाची काळजी घ्या. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.